बरं, अजून एक मला जेन्युइन असा प्रश्न आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस असे दोन वेगळे ब्रँड्सचं काय आहे डिफरन्सिएशन? पहिला हा सगळा रत्नागिरी हापूसच होता पूर्वी, जोपर्यंत रत्नागिरी जिल्हा अखंड रत्नागिरी जिल्हा होता. हा, त्याच्यानंतर 2 जिल्हे झाले, एक सिंधुदुर्ग झाला, एक तर रत्नागिरी. आणि सिंधुदुर्गाचा ब्रँड हा देवगड हापूस. तिकडच्या एरियामध्ये येणारा आंबा हा अप्रतिम असतो आणि मग त्याला तो एक ब्रँडिंग मिळालं आणि आता त्याला जीआय टॅग आणि हे सगळं आहेच. जीआय म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेटर म्हणून असतं की तुमची बाग कुठच्या एरियामध्ये आहे. ती सिंधुदुर्गात आहे तर त्याला देवगड हापूस म्हणून मिळालाय. जशी आपली चिपळूणला आहे ज्याचा जिल्हा रत्नागिरी आहे, सो आपल्याला रत्नागिरी हापूस म्हणून जीआय मिळाला. बर. पण म्हणजे चवीत किंवा अशा ह्याच्यात काही त्याचा मेजर एवढा फरक नसतो त्या टाइमला. म्हणजे आता रत्नागिरी हापूस हा साधारण मिड मार्च पासून चालू होतो आणि जसं सांगितलं की तुमचं टेम्परेचर ह्युमिडिटी जर ते मॅच होत असेल तर स्वीटनेस अरोमा येणार आहे. ओके. तर देवगडचा हा लवकर चालू होतो, सो तुम्ही सुरुवातीच्या मार्चमध्ये पण जरी देवगड हापूस घेतला तरी तुम्हाला तो स्वीटनेस मिळतो. ओके. आणि मी ऐकलं आता कर्नाटकात ही हापूस असतो, पण तो हापूस असतो की तो आंबा? कलम इकडनंच घेऊन गेलेले. ही देवगड रत्नागिरी इकडनंच घेऊन गेलेली कलम आहे. फक्त अगेन की इकडची जी जिओग्राफिकल कंडिशन आहे, रेड लॅटराइट सॉइल आहे, त्याच्यामुळे जो अरोमा, कलर आणि फ्लेवर मिळतो तो तिथे डेव्हलप तेवढा होत नाही. म्हणजे आंबा कापला तर थोडा आपल्या इकडचा असतो हा केशरी असतो किंवा ऑरेंज कलर असा, केसरी रंगच म्हणणं बरोबर राहील त्याला. आणि जेव्हा कर्नाटकचा आपण कट करतो तो थोडासा येलोइश साईडला जातो, थोडा ज्युसी असतो तो. आपल्या ह्याच्यात पल्प हा जास्ती असतो आणि तो थोडा